आणि 4 षटकं 4 गोलंदाज आणि वेळ देतो 20 मिनिटं. यस, रोशन पाटील आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक, ऐकूया त्यांना शिरवलीचे. धन्यवाद. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर सर नेरे. आज उत्कृष्ट लढतींचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. मातबर संघ आज या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि सुपर 12च्या लढती या धमाकेदार पद्धतीने आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आणि त्यातल्या त्यात काटेकोर पद्धतीनं या स्पर्धेतील सर्व नियमावली उपाययोजना पाहता अगदी त्रिलोकी या रायगड जिल्ह्यातील या विगरचं नाव एक अगदी सोनेरी अक्षरामध्ये झळकताना पाहायला मिळतं. संपूर्ण आयोजकांचं मनस्वी आभार. एक दमदार, शानदार, रुबाबदार, शाही स्थितीतील हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. साई स्टार व ग्रामस्थ मंडळ विहीगर यांच्या माध्यमातून हे साई मैदान आज गजबजलंय. मोठ्या संख्येनं माझा क्रिकेट रसिक राजा आलाय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. तोबा गर्दी क्रिकेट रसिकांची पाहायला मिळते आणि त्यातील हा दमदार सामना गावदेवी बेलवली संघाच्या अगेन्स्ट खेळतोय अन्विक 11 जितू 11 जनमान नेरे. दोन संघ धाकड आहेत. अलीकडच्या रात्रीमध्ये या दोन संघांनी रोमहर्षक विजय संपादन केल्यानंतर सध्या घडीला आमने सामने खेळत आहेत. नेरे दुंद्रे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार या स्पर्धेचा आपल्याला संबंध कार्यकाल पाहायला मिळतो. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचा आधारवड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सध्या घडीला राजकीय क्षितिजावरती ज्यांचं नाव सोनेरी अक्षरामध्ये कोरले आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वरच्या फळीमध्ये जे सध्या घडीला कार्यरत आहेत असे तालुका चिटणीस पनवेल विधानसभा क्षेत्र कार्यकारी माननीय श्री विलासदादा नारायण फडके यांच्या नावाचा डंका आहे. सन्माननीय संतोषदादा पाटील ग्रामस्थ मंडळ बेलवली यांच्याकडून या स्पर्धेला आणि बेलवली संघाला मनपूर्वक शुभेच्छा. माननीय श्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक 2026 ही प्रकाश झोतातील नाईट ही आपण पाहू शकतो. अगदी उज्ज्वलित हा पांढरा शुभ्र प्रकाशमय माहोल पाहू शकता. मानवी विद्युत मनोरे अगदी इथे सज्ज असताना अंशु मंडप डेकोरेटेड सांगटोली पनवेल यांचा हा मंडप स्थापन आमचे मामा श्री शिवाजीदादा पाटील सांगटोली यांचे मनपूर्वक आभार. आणि या लढतीला होती सुरुवात. ग्रीन सिग्नल, गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल सुशांत गायकर. पहिला बॉल मिडॉनला हा पण फटका पाहिला. तितकीच चांगली फिल्डिंग पाहिली आपण मिडॉनला. नेरे संघाच्या माध्यमातून प्रथमेश फडके त्या ठिकाणी दाखल होता. जबरदस्त क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते. नेरे या संघाकडून गोलंदाज सुशांत गायकर. राईट ओव्हर द विकेट न भेदक मारा. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवण्याची नामुष्की ओढते आणि त्यानंतर अगदी आदित्य हा बॅकअप साठी आलाय. एक धाव. त्यांचं शाही सत्कार सोहळे संपन्न केले जातील आणि ते लॉंग ऑनची वारी, फटका बारी, खांद्यावरती जबाबदारी, षटकार. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आर लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. वाक्यावरती दिलावरती कोरले असे दमदार नाव. त्यानंतर सन्माननीय शैलेश दादा पाटील नेरे ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून या स्पर्धेकरता 2000 रुपयाचं धनादेश कॅश प्राइज दिले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. गायकर विरोधात ही ऑन फायर. पुन्हा एकदा विस्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळाय. दमदार फिल्डिंग, परंतु डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता असा मनसुबा पाहायला मिळतो. सांघिक कोठातून हा इशारा आला की डायरेक्टली हिट का केले नाहीये आणि हे पाहता अगदी आपल्या घरामध्ये घरवापसी पाहायला मिळते. ही फलंदाजाची आलेला हा दुसरा डॉट बॉल. प्रहार होतोय. हेलिकॉप्टर लँडिंग केलंय. आदित्य म्हस्करनं पकडलेला हा दर्जेदार झेल आणि लागतोय पहिला दे धक्का. आदरणीय शंकरजी ठाकूर साहेब नेरे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत.
पाहुण्यांची मांदी आली, पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. आज अतिथी मान्यवर सातत्यानं या रॉयल मंचकावरती येत आहेत. पाहुण्यांचा ताफाच्या ताफा या स्पर्धेला व्हिजिट देतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सध्या घडीला निश्चितच या पनवेल तालुक्याचा विचार केला तर श्री छत्रपती ट्रॉफी तळोजे मजकूर पेठालीच्या मैदानावरती आज ही फायनल आहे आणि इथे साई मैदान विगरवरती सुद्धा आज मेगा फायनल, मेगा फेस्टिवल, सुवर्ण महोत्सवाचा कालखंड आहे. हु इज अ लकी गाईज, कोणता असेल लकी संघनायक, कोणते असतील दोन दमदार क्रिकेटर ज्यांना मिळेल आकर्षक कंपनीची स्कूटर. तर सन्माननीय शेखर ठाकूर साहेब माजी उपसरपंच यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. नेरे ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय आपण या ठिकाणी पाहताय शैलेश शेठ पाटील साहेब यांना आपण पाहताय. आमचे गायकर साहेब असतील आणि येवन जोडी मित्रांनो कोण विसरेल आमचे भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर समीर शेठ, आमचे या स्पर्धेचे अनबान शान सन्माननीय विलास शेठ फडके साहेब, महेंद्र शेठ यांना देखील आपण पाहतो आणि तमाम साई स्टार क्रिकेट संघ विगरचे सर्व पदाधिकारी, सर्व आमचे स्वयंसेवक मनमुराद योगदान आणि आनंद घेत असताना पहिलं षटक आपण पाहिलं. सुशांत गायकरचं उत्तमरित्या त्यांना हाताळले आणि पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहिलं आणि धाबा बनताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूंच्या खेळीनंतर अगदी 8 धाबा. सर्वांना सोबत घेऊन परिवर्तनाचा संकल्प करणारा आपला दादा अर्थातच विलास दादा. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता त्यांची उंची खूप मोठी आहे आणि राजकीय पटलावरती ज्यांचा आपण डंका पाहतो, कला क्रीडा सांस्कृतिक वाङ्मय क्षेत्रामध्ये ज्यांचा आपण डंका पाहू शकता, सबसे ग्रेट विलास शेठ फडके यांचा आपण दमदार कार्याची ख्याती, ज्यांच्या नावाखातीर ज्यांच्या पदभारानं या स्पर्धेचा आपण डंका पाहतो. 2 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज 6 जानेवारीला या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड आहे. आज प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे, जणू काही या मैदानाला छावणीचं स्वरूप आले असा खचाखच भरलेलं साई मैदान. उत्तम दर्जाच्या उपाययोजना या स्पर्धेमध्ये आखल्या जातात. स्पीडली खेळायचं बा. आज हे मोठं शिवधनुष्य आयोजकांना पेलायचं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा येतात 8. तर नेक्स्ट मॅच सुपर 12ची शेवटची मॅच असेल बघा. सानवी 11 गावदेवी केवने भिवंडी विरुद्ध प्रीत 11 जय हनुमान कामोठे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये यावं टॉससाठी. ओहो, प्रहार केलाय, व्ही शेप मध्ये हा फटका खेळाय, आलेला हा दर्जेदार षटकार. दादा फडकेनी केलं स्पर्धेचं हो आयोजन. ते जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन. अगदी पद्धतीची आपल्याला ही फटकेबाजी, आक्रमक शैलीचे फटके खेळले जात आहेत. अजय पाटील हा खेळाडू स्वस्तात माघारी परतल्यानंतर आकाश पवार आणि आकाश चोरगे या फलंदाजांच्या खांद्यावरती दारुमदार. पुन्हा प्रहार केलाय, बाहुबलीची फटकेबाजी कडाडतीये. एक तडाखेबंद फटका पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट फटकार. सहा धावसंख्येच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये गोलंदाजीची पूर्णपणे पिसं काढली जात आहेत असा सचिन मोरे. अलीकडच्या रात्रीमध्ये या खेळाडूचा आपण दबदबा पाहिला. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सुद्धा सचिन मोरेने जिंकली होती आणि आता या क्षणी काहीसा तो महागडा ठरताना पाहायला मिळतो. सातत्यानं त्याला सजेशन दिली जाते आणि त्यानुसार त्याला उपाययोजना, ध्येय धोरणं आखावी लागतील, डावपेच आखावे लागतील. फलंदाजाला रिएक्ट करून त्याचा माइंड पाहून ही गोलंदाजी त्याला आपल्या भात्यातून सफर करायची आहे. आपल्या मध्यम गतीने इम्प्रेसिव्ह कार्य मोरेच्या माध्यमातून पाहिले. पुन्हा प्रहार, पुन्हा दमदार, शानदार, रुबाबदार हा षटकार. ये बिल्कुल टेनिस क्रिकेट का बेलुनी टीम का आंद्रे रसल जाना जाता है. बहुत दिनों से खामोश था, यानी कि आउट ऑफ फॉर्म में चल रहा था, लेकिन ये इस वक्त फॉर्म में नजर आते हुए.
अगदी मजबूत खांद्याचा, चांगल्या बांध्याचा आणि सध्या घडीला त्याच्या बाडमधून लांब लचक फटके येत आहेत. लाईन्स फटकेबाजी या फलंदाजाकडून साध्य होते आणि धावसंख्येचा अश्वमेध टपटप आवाज करत पुढच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना 26 रन्स 1 विकेट लॉस आई गाव देवी बेलवली टीम. गोलंदाज सचिनला कमबॅक साधावा लागेल. ओहो, प्रहार केलाय अलॉन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा देखना फटका लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. सेट ड्राईव्ह हा फटका खेळला गेला आणि अशा रीतीने या चेंडू गणिक आलेली एक सिंगल रन्स स्ट्राईक रोटेट होतीये आणि आता समोर पाहायला मिळेल पवार, आकाश पवार ॲज अ ओपनर सलामीवीर खेळाडू, तोही चांगले फटके खेळतो. अगदी मिस्टर 360 मैदानाच्या सर्व बाजूनं बिझनेस झोन राहिलेला हा खेळाडू आकाश पवार, परंतु सचिन मोरेनं कमबॅक साधलंय आणि तो दाखवतोय आपली ताकद. शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सूरज पाटीलनं हा चेंडू अडकवलाय. व्हाईट बॉलची अधिघोषणा केली जाते भोसले सरांकडून आणि हे पाहता अगदी एकनं सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या भारदस्त पद्धतीने पुढे मार्गस्थ होते 28. एका गड्याची कत्तल आणि त्यातून मात्र बचावात्मक भूमिका आखली जाते फलंदाजी करणाऱ्या गावदेवी बेलवली संघाच्या माध्यमातून. गोलंदाजानं कमबॅक साधण्याचा प्रयत्न केलाय. ओहो, शरीर यष्टीवरती चेंडू अदलाय की काय, उमेश होते. त्यानंतर अगदी आपण सूरजला पाहिलं आणि आता जर पाहिलं तर अगदी ऑर रूमकडे हा निर्णय सुपूर्द केला जातो. थोडा अंपायर्स ऑर रूममध्ये आपण दाखल व्हायचंय. दूध का दूध पाणी का पाणी आई एकविरा इव्हेंटची ही कहाणी काय असेल, इथे काय घडलं हे पाहिलं जाईल. अगदी फलंदाज आपल्या घरामध्ये घर वापसी करतो की नाही आहे, की बाळीनं कमाल केली आहे ही पाहावं लागेल. अगदी चोरटी धाव घेण्याच्या बेतामध्ये असलेला काढो आपल्या घरामध्ये घर वापसी दाखवत असताना डायरेक्टली हिट येणं खूप गरजेचं होतं, परंतु एक्झॅक्टली बॅट मैदानात ब्रश झाली आहे की नाही आहे याची पूर्णतः पडताळणी केली जाते. सर्वांच्या नजरा संगणक यंत्रणेकडे पाहायला मिळते आणि संदेशजी शेलके जे संगणक यंत्रण हाताळत आहेत त्यांचंही दमदार कार्य. जितकी चर्चा पंचांची असते तेवढाच दर्जा संदेशजी शेलके यांचा आहे. राजेंद्रदादा कोरडे यांचं इथे शुभागमन झाले आणि सुरक्षितरित्या या फलंदाजानं आपल्या घरामध्ये घर वापसी दाखवली आहे. तर फलंदाज आय थिंक रोशन नॉट आउट. तर राजेंद्र कोरडे साहेब यांचे या ठिकाणी आगमन. आम्ही कोरडे मसाले पाहिले फेमस पनवेलचे आणि आमचे राजेंद्र कोरडे साहेब यावं दरवर्षीप्रमाणे त्यांची उपस्थिती स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. स्वागत आहे आपलं. अगदी मसालेदार या स्पर्धेचं आयोजन आणि हे पाहता अगदी एक धाव जलद गतीने प्राप्त होते. ओहो, पक बाधा लेग बिपोरची शिकार, जोरदार अपील पंचांनी उचलून धरली आणि सिक्सर किंग आकाश चोरगेच्या खेळीचा अंत. अरे लाखा लाखाची बक्षीस ठेवली आज या मानाच्या स्पर्धेला. साई स्टार क्रिकेट संघाने साऱ्यांचा सन्मान केलाय. याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय वामन फडके साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अतिथी देवो भव. आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी या पंचक्रोशी विभागातील सर्व मान्यवर सन्माननीय बालाराम फडके साहेब बोनशेत, त्यांच्या समवेत अरुण फडके साहेब बोनशेत यांनाही विनंती असेल यावं साहेब. आपलं रायगड जिल्हा परिषद ट्रॉफी 2026 मध्ये विलासदादा फडके साहेब आणि स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार व्हीगर यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. अगदी आपुलकीचा बोलावा आहे आणि त्यांच्या समेत इक्बालभाई शेख यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सर्व गुण संपन्न राजकीय क्षितिजावरती सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती या रॉयल मंचकावरती येताना पाहायला मिळतो. पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते. तसेच अजय म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांचंही सहर्ष स्वागत. 2 गडी बाद 29 धावा पुस्तकावरती लागतायत. पहिलं षटक पाहिलं सुशांत गायकरचं, ज्यानं धावा दिल्या 8. त्यानंतर आला सचिन मोरे, त्यानं धावा दिल्या 20. पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत अगदी 29. एक लेग बायची धाव सुद्धा इथे जोडली गेली आणि हे पाहता अगदी 29 धावा लागतायत. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आदित्य म्हसकर.
आदित्य म्हसकर बॉलिंग ट्रॅकवरती आक्रमक शैलीने गोलंदाजी साकार करेल का, त्या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच आखण्याचे प्रयत्न पाहायला मिळतात. सुशांत गायकर या गोलंदाजानं ग्रेट स्टार्ट दिला. त्यानंतर सचिन मोरेवरती काहीशे हल्ले चढले, परंतु सचिन मोरेनं मोक्याच्या क्षणी अगदी आकाश चोरगेसारख्या धाकड खेळाडूला लेग बिफोरची शिकार बाद केलं गेलं आणि त्यानंतर आलाय सूरज सावंत, त्याला साथ द्यावी लागेल. गावदेवी बेलवली संघाचा अजून एक आक्रमक शैलीचा हा धाकड फलंदाज, परंतु गोलंदाजी ताकदवर आहे आदित्य म्हसकरची. आदित्य म्हसकर रोखून धरतोय, बालीला करामत करावी लागेल, परंतु परेश त्या ठिकाणी सज्ज होते. इथे सरळ सोप्या पद्धतीनं पंच लगावणं गरजेचं होतं. सरपंच बैलाचे मालक होते सुरेश पाटील आणि त्यानंतर अगदी जजिंग करणं काहीसं चुकलं गेलं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सुनील फडके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत. आज ग्रामस्थांचाही सहभाग सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. परिसमाप्तीचा कालखंड असतो तेव्हा पाहुण्यांची वांदी आली ही सातत्यानं रॉयल मंचकावरती असते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 31 धावा, 2 गडी बाद टीम गावदेवी बेलवली. चांगली खेळी या संघाला साकार करायची आहे. बाली आला, बालीने कमाल केली, कमालीचा झेल पकडलाय. अजून एक मोहरा गारद. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नेरे विभाग शेतकरी कामगार पक्ष चिटणीस दमदार नेतृत्व या ठिकाणी बालराम फडके साहेब आणि अनंता पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन. शेका पक्षाचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो. आणि कालच मित्रांनो, कालच आपण पाहिलात की मंडप डेकोरेशनच्या वतीनं नेरे या ठिकाणी शिवमंदिर त्या ठिकाणी पूजा संपन्न आपण पाहिली त्यांच्या माध्यमातून. यावं आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये येत आहेत आणि नेहमीच या कार्यकर्त्यांचा आपण बोलबाला पाहतो. शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कार्यकर्ता घडवणारा कारखानाच. इथे कार्यकर्त्यांची कमी नसते आणि अशाच तालमीमध्ये घडलेले विलासदादा फडके यांच्या पदभारानं या स्पर्धेचं रॉयल आयोजन. धावसंख्या धावपटलावरती 31, 3 गड्यांचा खात्मा, तृतीय षटक प्रगतीपथावरती आहे आणि आदित्य म्हसकरचा वावर, त्याची पावर, धाकड गोलंदाजी, दहशतीपूर्वक गोलंदाजाची आखणी केली जाते आणि हे पाहता आता उत्तम दर्जाची फटकेबाजी ही साध्य करावी लागेल गावदेवी बेलवली या संघाला. आली रे आली, आता बारी आली फटकेबाजी करण्याची आणि ती फटकेबाजी आता साध्य करावी लागेल गावदेवी बेलवली संघाच्या राकेश म्हात्रेला. राकेश म्हात्रे एक जुना जाणता खेळाडू, फलंदाजीच्या बोहल्यावरती आलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सचिन मोरे बिट्टू त्या ठिकाणी सज्ज होता, तात्काळ त्यानं थ्रो केली आणि हे पाहता अगदी इथेही एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. समोर पाहायला मिळेल खेळाडू सूरज सावंत, एक चेंडू खेळलाय, एकही धाव त्याच्या बॅटमध्ये येत नाहीये, परंतु आता अटके पार फटके त्याला लगवावे लागतील. आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडाविणे गरजेचे असेल असा सावंत, परंतु सावंतला शांत ठेवले. अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल ही सर्वात मोठी डोकीदुखी ठरेल गावदेवी 11 बेलवली या संघासाठी. तर सन्मान्य हर्ष पाटील नेरे यांना विनंती असेल आपण यावं. बघा शेवटचा पुकार सानवी 11 गावदेवी केवने भिवंडी, केवने दिवा विरुद्ध प्रीत 11 जय हनुमान कामोठे. आपल्यासाठी अंतिम पुकार असेल टॉस साठी यावं इनिंग ब्रेक मध्ये. अ गटातील हा मोठा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा मोठा प्रेक्षक वर्ग इथे जोडताना पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगली पेशकश, पावलं चालत नाहीयेत, जाग्यावरून फटके खेळणं काही संगलट आलं आणि अति वेगानं तृतीय षटकाचा कारभार सुद्धा समाप्त झालाय. जिथे दमदार कार्य राहिलं आदित्य म्हसकर आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा बनतायत 3 गडी बाद, एकूण धावा 32. कोरोना काळात विलास दादा होता पाठीशी खंबीर. हक्काने सांगतो दादा हाय आमचा गोरगरिबांचा आधार. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय बबन फडके साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांनाही विनंती असेल साहेब यावं. बघा आज अंगारकी चतुर्थी आणि आल्या आल्या गणपती बाप्पाचं दर्शन या ठिकाणी घेत असताना रोशन नेक्स्ट मॅच आपल्याला ए पोल मधली बिग फाईट पाहायला मिळेल. म्हणजेच काल जे ए पोलच्या लढती होत्या रायगड विरुद्ध ठाणे अशा सलग मॅची पाहायला मिळाल्या आणि एक रायगडची एक ठाण्याची अशी टीम आपल्याला पाहायला मिळाली. कियांश रविशेठ पाटील पडगे
यांच्या वतीने देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात युट्यूबच्या माध्यमातून. ते देखील स्पर्धेचा आलेत मालतावट्या मैदानावरती. तर त्यांना विनंती असेल की अंश रविशेठ पाटील पडगे या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. कांबोटे संघाचे कॅप्टन आलेत. तर केवनी दिवा सानवी 11 केवनी दिवा संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. टॉस साठी तात्काळ आपण प्रस्थान करायचे. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु पुन्हा एकदा निर्णायक क्षणी उत्तमरित्या हा चेंडू इथे सफर केला जातो. गोलंदाज येतोय उमेश पाटील. अलीकडच्या रात्रीमध्ये उमेश पाटीलनं उत्कृष्ट गोलंदाजी साकारली. फुलर लेन बॉल, त्याच्यावरती चपरा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा आपण बेधुंद करणारा फटका पाहतो. पंचांचा इशारा येणं बाकी आहे परंतु रिव्ह्यू पाहायला मिळतो. और रूम मध्ये पूर्णपणे पडताळणी केली जाते. रिव्ह्यू कोणाचा आहे? फलंदाजाचा, स्वतः अंपायर. अगदी उत्तमरित्या फटकेबाजी साध्य करण्यासाठी हा खेळाडू आलाय, ज्यानं आकर्षकरित्या फटकेबाजी दाखवण्याचा प्रयत्नही केलाय. अगदी नटराज पद्धतीनं फटका खेळला गेला. तिथे उत्तमरित्या फटकाही पाहिला आपण. फलंदाज सूरज सावंत आणि राकेश म्हात्रे हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती रुजू आहेत. त्यांना उत्कृष्ट फटकेबाजी ही साध्य करायची आहे. इट्स नो बॉल, नो बॉल करार आहे. षटकारी पाहिला परंतु पंच इशारा करत आहेत पुन्हा एकदा चौकार आहे. फेर बदल हा केला जातो. आणि पुन्हा एकदा निर्णय आला ऑफिशियल अंपायर टीमचा की चौकार आहे हा इथे गृहीत ठरला गेला. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार होतोय. उंच गुडा फटका खेळण्याचा प्रयत्न. उमेश चेंडू खाली येतोय आणि निश्चितच अगदी फ्रीट बॉल, ज्याच्यावरती निश्चितच धावा येणं खूप गरजेच्या होत्या. आणि हे पाहता अगदी 2 धावा जलद गतीनं प्राप्त होत आहेत. फ्रीट बॉलवरती अगदी मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु एकच 2च धाव पाहू शकता. अगदी रॉयल मंच, एखादं गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं हा रॉयल मंच पाहतो. ही पोच पावती पाहायला मिळते साई स्टार क्रिकेट संघाची. ही पोच पावती आहे विलासदादा फडके यांची. आयुष्यात माणुसकी कमवली असं उत्तम प्रतीक हा आपल्याला पाहायला मिळतो सुवर्ण मंच. तर याच दरम्यान सन्माननीय भाऊ फडके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल भाऊ फडके साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. 39 धावा लागत आहेत. धावा काहीशा पुरेशा नसाव्यात आणि त्यात नंतर अगदी अटके पार फटके खेळणं गरजेचे असतील. ओहो, बेलवली या संघाला. इथे फुलर लेन बॉल, बीमर बॉल इथे घोषित केलाय. खराब गोलंदाजी, खराब गोलंदाजी. क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलं परंतु अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ इथे रिव्ह्यूचा वापर घेतो. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू पाहायला मिळेल. तो सक्सेसफुल ठरेल की नाही आहे ही काहीशी शाशंका असेल कारण त्या दर्जाचा काहीसं चित्र या मॅचमध्ये आपण पाहू शकतो परंतु वित्तम बातमी काय येईल? तर सन्माननीय मेघनाथजी विठ्ठल पाटील साहेब विगर यांचं आगमन झाले. नो बॉल. पाठोपाठ सळग जर पाहिले तर या ओव्हरमध्ये 2 नो बॉल पाहिले. गोलंदाज बाद होईल. येणारा पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पाटील. बाहुबली गोलंदाजीसाठी हा गोलंदाज आता तैनात आहे. त्याला अगदी ही पोकली भरून काढावी लागेल. धावसंख्या अतिरिक्त खर्चिक झाल्या त्या रोखाव्या लागतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. दोन्ही संघांकडं मातब्बर गोलंदाजांचा भरणा आहे. गोलंदाजीचा रणगाडा असलेले हे पनवेल तालुक्यातील 2 संघ सुपर 12च्या लढतीमध्ये विगरच्या मैदानावरती खेळत आहेत आणि इथून जिंकल्यानंतर ट्रॉफींच्या दिशेनं एका संघाची घोडदौड पाहायला मिळेल परंतु तो संघ कोणता हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर दोन्ही संघ तितकेच मजबूत आहेत. दावेदारी पेशकश केली जाते आणि अश्वमेधाप्रमाणे या संघांची पॉवर आपण अनेक वेळा पाहिली आहे. ओहो, धाकड फटका ऑन साईडला. एकच जाव मिळते. आपल्या खात्यामध्ये स्ट्राईक घेतली जाईल. सूरज सावंत आणि राकेश म्हात्रे यांचा विचार केला तर अंतिम चरणामध्ये
मोठे फटके येणं गरजेचे असताना शांत संयमी हा पडाव आहे, परंतु अंतिम चरणामध्ये मोठे फटके त्यांना खेळावे लागतील. रोहन तयार, प्रहार करण्याचा प्रयत्न, दमदार आपण झेल पाहिला, परंतु इथे ऑफिशियल अंपायर अगदी चर्चा साधतील. एकत्रितपणे चर्चा साधल्यानंतर वित्तम बातमी काय असेल हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु सूरजचं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि अशा रीतीनं ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा कॉमेंट्री बॉक्सकडे येईल. खेळाडू आउट, फलंदाज होतोय बाद. मोक्याच्या क्षणी अजून एक विकेट इथे गारत होताना पाहायला मिळते. चांगला झेल पाहिला आपण यष्टांच्या मागे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये सूरज पाटील अजून एक खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतो. वारंवार फलंदाज बाद होण्याचं सत्र जारी आहे, कारण गोलंदाजी अंतिम चरणामध्ये तितकीच भारी आहे. 5 फलंदाज परतीच्या प्रवासाला पाहू शकता आपण. आई एकविरा इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीची दमदार कार्यप्रणाली अंतिम चरणामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पाटील. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, डायरेक्टली हिट पाहायला मिळते बालीच्या माध्यमातून आणि त्यानंतर अगदी खेळाडू होतोय रनआउट. शांत संयमी खेळ. अंतिम पडामध्ये अंतिम चरणामध्ये धावा येणं गरजेचे असताना विकेटची गळती पाहतो आणि ते पुन्हा एकदा कंट्रोल रूमकडे इशारा येताना पाहायला मिळतो. पागदी अंतिम चरणामध्ये बालीनं डायरेक्टली हिट केलं आणि त्यानंतर खेळाडू आतमध्ये शिरकाव करतो की नाही याची पडताळणी केली जाते. उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग इथे साध्य होत असताना, परंतु इशाराही खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या धावेला रनआउट आहे का तेच पाहिलं जातं. तर टॉस इथे होईल. मी आदरणीय बबनजी फडके साहेब यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते सान्वी 11 गावदेवी केवनी दिवे आणि त्यांच्या विरुद्ध प्रीत स्पोर्ट्स 11 जय हनुमान कामोटे. यस, बबनजी फडके साहेब. दुसरी धाव घेताना खेळाडू रनआउट होताना पाहायला मिळतो. एक वेळेस अगदी स्तंभवरती पाहायला मिळते हे पाहिलं आणि त्यानंतर अगदी एक धाव इथे गृहीत केली जाईल आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनतायत. धावपटलावरती एकूण धावा 43-44 धावसंख्येची आवश्यकता. टॉस होतोय, टॉस बॉक्समध्ये. यस, टॉस होते. बबनजी फडके साहेब कॉल येईल कामोटे आणि केवनी दिवे. यस, कॉल येणार आहे केवनी दिवेकडून. यस, 4 षटकं 4 गोलंदाज आणि टॉस जिंकलाय. डिसिजन लगेच कळवा. फिल्डिंग इथे करणार. थांबायचे कामोटे, आम्ही बाईट घेत असतो प्रत्येकाची. तर तयार नाही. यस, धन्यवाद. तर मी विनंती करेन सन्माननीय मेघनाची विठ्ठल पाटील विगरचे आमचे उद्योजक यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. काही सन्मान बाकी आहेत. चला, फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, कारण आज आपण वेळेला महत्त्व देतो. आज स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान, साई स्टार क्रिकेट संघ विगर, आपण जरूर पाहिली श्री विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर झील केबल अँड नेट सर्व्हिस यांच्या वतीने या स्पर्धेला 1000 रुपये मिळाले. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तर शिवकरच्या आरटी मामा यांचं देखील आगमन झालं या व्यासपीठावरती. तर सन्माननीय बबनशेठ पाटील मान्यवरांचे इथे आगमन झाले आणि ओम साई समाजसेवक आदरणीय बळीराम वालेकर साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज विलासदादांवर प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी
सो ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य झील केबल अँड नेट सर्व्हिस यांच्याकडून या स्पर्धेला 1000चा आर्थिक सहाय्य आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. चला फिल्डिंग टीम सेट करा. सूचना असतील ज्या पद्धतीनं प्रवीण सुरुवातीच्या मॅचेस झाल्यात 5 आणि त्याच पद्धतीनं आम्हाला हा क्रम सुरू ठेवायचे. तर मी सर्व संघांना विनिंग ऑल टीमला या सूचना देईन. 8:57 11 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत आणि त्यातीलच हा सामना आपण पाहतोय मॅच नंबर 5. यस मॅच ऑन. ऐकूया रॉकस्टार प्रवीण यांना पुन्हा एकदा. तत्पूर्वी आपण जाऊया DJ कडे. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरलाय. धन्यवाद DJ, क्या बात आहे. विलास शेठ फडके यांचं आपण संगीत ऐकलं आणि नावाला शोभेल असं संगीत आपण खऱ्या अर्थानं ऐकलं. आणि रोज आम्ही उल्लेख करतो की 90% समाजकारण फक्त 10% राजकारण असे दमदार व्यक्तिमत्व विलास शेठ फडके साहेब यांना आपण पाहताय स्क्रीनवरती. की मित्रांनो क्रिकेट क्षेत्रामध्ये यांनी या स्पर्धेसाठी 2 लाख रुपयाचं आम्हाला दमदार योगदान आणि त्याचप्रमाणे 200 टी-शर्ट्स देखील त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिले गेलेत. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी विलास शेठ आपण यांना पाहताय. मग कॉलनी असू द्या, गावखेडे असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, सुखदुःखामध्ये नेहमीच ज्यांचा सहभाग राहिलाय आणि म्हणूनच काय आज सातत्याने आज त्यांना पाहताय की गोरगरीब जनता आज त्यांना आपला नेहमीच दमदार योगदान देत असते. कारण गोरगरिबांचा वाली म्हणजे नव्हे विलासदादा फडके आणि सतत चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून मग शिबिर असतील, त्याच्यानंतर अनेक असे सामाजिक उपक्रम, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवले जातात. असे दमदार नेतृत्व आणि या सर्व आणि नेहमी आमचे महागुरू सांगत असतात अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्यांनी एकनिष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि रायगड जिल्ह्यासारख्या परिषदेवर ज्यांना सदस्य होण्याचं सौभाग्य लाभलं असे तुम्हा सर्वांचे दमदार व्यक्तिमत्व विलास शेठ फडके साहेबांना या स्क्रीनवरती पाहताय. या स्पर्धेची आन बान शान आणि त्यांच्या वतीनं सर्व संघांना, सर्व मान्यवरांना आणि सर्वांना त्यांच्या वतीनं शुभेच्छा. चलेंगे मैदान की तरफ. बिग फाइट नक्श 11 गावदेवी बेलवली सरपंच सतीश शेठ पाटिल इनके द्वारा पैक की गई. तो एक तरफ हमारे संदेश शिलके अनवी कैन जीतू 11 जय हनुमान नेरे. ओ पहली गेंद के ऊपर प्रवीण सोरगे, ये बाहुबली है अनवी के 11 जीतू 11 जय हनुमान नेरे टीम के. और पहली गेंद के ऊपर बाली को यहाँ पर रोक लगाई है. मैच काफी फाइट होगी. लक्ष्य है 44 रनों का, प्रति ओवर 11 की जरूरत है और उस लक्ष्य का पीछा करते हुए दोनों बल्लेबाज. ये लीजिए पहली गेंद के ऊपर शांत रखा था लेकिन प्रवीण शांत बैठे उसमें से नहीं है. ये स्क्वायर लेग की तरफ गेंद जाती हुई सीमा रेखा पार. 4 रन. शानदार चौका मिलता हुआ 4 रनों की मदद से अनविक एंड जीतू 11 जय हनुमान नेरे टीम के आरंभिक बल्लेबाज प्रवीण सोरगे बाली ने अपना खाता खोला और टीम की रन संख्या पहुंचती हुई स्कोर कार्ड के ऊपर 4. आज शुरुआत काफी जबरदस्त नजर आई. बल्लेबाज आंद्रे रसल आकाश चोरगे की ओर से 3 छक्के उन्होंने सचिन मोरे को धागे और ऐसा लग रहा था कि सचिन मोरे काफी महंगे साबित होने वाले, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक हुआ. फुल टॉस, इन्हें ना करवाइए, ये घातक बल्लेबाज है और सीधा गेंद को फेंका डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीधा 6 रन. लेकिन अंपायर के निर्णय की प्रतीक्षा. तीसरे अंपायर बैटिंग टीम का रिव्यू है जो वेस्ट हाइट के लिए बीमर है या नहीं इसके लिए चेक जरूर करेंगे. आइए थर्ड अंपायर, तीसरे अंपायर आइए. तीसरे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे. जहां तक सवाल था इस गेंद का, हाइट फैक्टर के लिए बिल्कुल ये रिव्यू इस्तेमाल किया जा रहा है. देखेंगे कमर के ऊपर है या नहीं. इसका दूध का दूध और पानी का पानी. ये एकवीरा इवेंट लाइव इनके माध्यम से किया जाएगा. छक्का तो मिला है. पहली गेंद के ऊपर प्रवीण को बाली को शांत रखा. गेंदबाजी के मार्ग पर सूरज सावंत. तो फेल डिलीवरी. रिव्यू अब गवा चुकी है टीम अनवी एंड जीतू 11 जय हनुमान नेरे. 3 गेंदों का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर
फिलहाल 10 लक्ष्य है 44 रनों का, प्रति ओवर 11 बनाने। पावर प्ले के पहली ओवर में दमदार शुरुआत करते हुए सूरज सावंत के गेंदबाजी के ऊपर मेरे ख्याल से यहाँ पर अजय पाटिल को पावर प्ले में ओवर में लाना चाहिए था। दो दिग्गज बल्लेबाज है, लेकिन अलग सोच के साथ आज यहाँ पर नक्शलेपन का बेलोली चल रही है। सूरज भी अच्छे खिलाड़ी ये नहीं है, और ये लीजिए आप यहाँ पर अपना काम शायद तमाम करने की तैयारी में। बिग विकेट, बाली महाबली मैदान से बाहर, ये शोर शराबा, ये तालियों की गूंज। बिग विकेट, बिग फिश इन द नेक, बहुत बड़ा विकेट। प्रवीण बैक टू द पवेलियन। फडके निघेल स्पर्धेचं हो आयोजन, हे जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन। तर याच दरम्यान आपण पाहतो अतिथी कक्षामध्ये आज साई स्टार क्रिकेट संघ आणि विलासदादा फडके यांना अतिशय प्रेम करणारी ही मान्यवर मंडळी, सन्मान्य सामाजिक राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व आदरणीय कृष्णा पाटील साहेब चिपळे यांचे इथे आगमन झाले। BK पाटील साहेब चिपळे यांचे इथे शुभागमन, आणि आज वेळात वेळ काढून आलेल्या सन्माननीय अरुणजी म्हात्रे साहेब चिपळे या तिन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। संतोषजी म्हात्रे असतील, त्यानंतर उपस्थित आमच्या नामदेवजी पाटील असतील, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। हबप नामाबुवा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। आज विलासदादांवर प्रेम करणारी सर्व मंडळी। तर सागर याच दरम्यान आपण पाहू शकाल केन शेट, शिवसेनेचे दमदार नेतृत्व 50-50 सरकार म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो ते चिपलेचे केन शेट यांचे देखील या ठिकाणी शुभागमन। केन शेट आपलं ही सहर्ष स्वागत। और चलिए इस बार कैप्टन निकाला है जरूर, गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ, अंपायर का इशारा। 4 रन, नेरे के दर्शक भी काफी तादाद में और उतनी ही बेलुली के दर्शक। 4 रन। से इस गेंद को खेला, प्रतिमेश की सोच काफी बढ़िया है, जानते हैं कहां पर यहाँ पर खतरनाक गेंद थी और इस गेंद को दिया सम्मान। पहला पावर प्ले दमदार यहां पर देखने को मिला और पहले ओवर की खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल 14, 1 विकेट के नुकसान के ऊपर 18 गेंदों में चाहिए 30 रनों की जरूरत। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं विगर का ये क्या बोलता है उसको, छोटा गरुडा। कालच विक्रमी खरेदी आपण पाहिलीत सागरभाई यांची। सिम्बा 9 तारखेला बिनजोरचा अड्डा तुम्हाला पाहायला मिळेल। सतीश असतील स्पर्धेचा मनमुराद या ठिकाणी आनंद घेत असताना। तर या स्पर्धेसाठी आम्हाला दानशूर दाते सन्मान्य बबनजी कदम साहेब माजी सरपंच नेरे यांच्या वतीनं 1000चं आर्थिक सहाय्य। नेरेचे माजी उपसरपंच प्रसिद्ध आम्ही पाहतो उद्योजक शंकरजी ठाकूर साहेब यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य। त्यानंतर ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य नेरे यांच्या वतीनं झील केबल अँड नेट सर्व्हिस यांच्या वतीनं 1000 आणि शैलेशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व नेरे यांच्या वतीनं 2000 रुपये। आणि ही विलासदादांवर प्रेम करणारी सर्व मंडळी। कृष्णकांत पाटील साहेबांचं सुद्धा इथे आगमन झाले। BK पाटील साहेब, अरुण म्हात्रे साहेब, संतोषजी म्हात्रे, हबप नामदेवबुवा पाटील असतील आणि नामाबुवा पाटील यांचे इथे आगमन झालेत आणि सन्माननीय नामदेव पाटील साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो 18 गेंदों में चाहिए जीतने के लिए महज 30 रनों की आवश्यकता। फील्डिंग में परिवर्तन आप यहां पर देख सकते हैं, फील्डर चारों तरफ आप रखे गए क्योंकि जिस तरीके से पावर प्ले का ओवर समाप्त हुआ 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर थे। अब 30 गज दायरे के बाहर 5 खिलाड़ी होंगे और सामने लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन यानी कि अनवी एंड जीतू 11 से हनुमान नेरे की ओर से स्ट्राइकर आदित्य लेफ्टी और राइटी प्रथमेश और गेंदबाजी कमान अभिषेक आते हुए गेंदबाजी के मार्ग पर। चलिए यहां पर देखेंगे 18 में चाहिए 30। मैच में काफी मजा आएगा। दो दिग्गज टीमें ये बहुत मर्तबा एक दूसरे के सामने टकराई है और दोनों के बीच में काफी बड़ी, कभी नेरे तो कभी बेलौली, लेकिन आज कौन जाएगा। ऑफ स्टंप यॉर्कर सटीक ठिकाने पर गिरी है। तू भारी का मी भारी, आता तुझी बारी का माझी बारी। ये मैदान के ऊपर आप देखते हुए, लेकिन देखेंगे इस मैदान के अंदर कौन किसके ऊपर भारी पड़ेगा। जब आपकी हिम्मत टूटने लगे ना तो याद रखना कि मेहनत के बिना कोई लक्ष्य हासिल नहीं होता।
तो मंजिल तक पहुंचने की ख्वाहिश रखता जा। नाकामयाबी से लड़कर आप तकदीर बनाइए, खुद मेहनत करके आप हाथों की लकीर बनाइए, रखिए अपने लक्ष्य को पाने का ऐसा जज्बा कि वक्त आने पर आंधियों से लड़कर उसे पा सके। तो एक और अच्छी गेंद, लिफ्टी के खिलाफ गेंदे बाहर की तरफ निकालने का प्रयास, एक और डॉट बॉल की समाप्ति। प्रवीण सोरगे का विकेट जाने के बाद आदित्य थे उनके साथ, लेकिन 2 गेंदे अभी तक डॉट। हालांकि पिछले ओवर में नॉन स्ट्राइक एंड पर ही खड़े थे, लेकिन उसके बाद प्रथमेश ने जो चौका धागा वो डॉट बॉल खेले और इस ओवर में ये लगातार 2 गेंदे डॉट। हल्के हाथों से खेला जानते हैं, बल्ले पर ठीक से गेंदें नहीं लग रही है, सिंगल लेना चाहते हैं, लेकिन जब तक फील्डर आए दूर से उठाए फील्ड करे तब तक बल्लेबाज ने 2 रन पूरे किए। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 1-1 2-2 रन काफी इंपॉर्टेंट है इस मैदान के अंदर। तब तक 2 मिलेंगे, 2 की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई टोटल 16 रनों के ऊपर। स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक के हमारे दमदार आयोजक, जिनके द्वारा हमने देखा वाकड़ी के मैदान के ऊपर दमदार आयोजन देखने को मिला और वहां पर भी बाइकर मैन प्रवीण सोरगे बाली बने थे और वो भी मैच का आनंद थे। आइए विजय शेठ ठाकुर आपका स्वागत करेंगे और आज भी अक्कुरली गांव में जाते हैं तो उनके पिताश्री के नाम की कमान विष्णु शेठ ठाकुर प्रवेश द्वार अक्कुरली हम देखते हैं। विजय शेठ आपका स्वागत करेंगे। बोलो तैयार, आगे आकर खेलने का प्रयास, 100 शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला जरूर, डीप एक्स्ट्रा कवर में क्या बहुत बड़ी है, सीमा रेखा की तरफ 4 रन। बढ़िया संगीत, आमची बारी आल्यावर कळेल तू भारी का मी भारी, तू भारी तुझ्या घरी, इथे फक्त आमचा विलासदादाच भारी। क्या दमदार संगीत यहाँ पर सुनते हुए यहाँ पर सीधा चौका मिला है। 4 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई टोटल 20 रनों के ऊपर। लक्ष्य है टोटल यहाँ पर 44 रनों का, अब चाहिए 24 रनों की जरूरत। तो चलिए बिल्कुल यहाँ पर चौका मिला। बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए, शॉट पिच लाइन की बॉल, अब हम चेक किया है सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद जाएगी सीमा रेखा के पार 6 रनों के लिए। पटला भाई माझा जेलमधून सुटला, पण भाई सुटण्याच्या आधी भाईला सजबोल पट्टा, भाईला बर्फाची लादी विचरा, पुन्हा भाई गुन्हा करणार नाही। तो बिल्कुल यहाँ पर शानदार संगीत सुनते हुए डीजे नितिन आपका भी स्वागत है। क्या बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी, ये जी कृष्णकांत शेठ, केन शेठ, हमारे केतन के पिताश्री, और क्या बढ़िया नाइट टूर्नामेंट हमने देखी थी और विलास शेठ उनके समेत मन मुराद ये मैच का दमदार आनंद लेते हुए। बोलो तैयार, आदित्य भी सामने, और ये लेंथ अच्छी है, ये भी गेंद अच्छी थी लेकिन थोड़ी सी महंगी ओवर की समाप्ति। इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 26, 12 में चाहिए 18 रनों की आवश्यकता। तर केन शेठ, दशरथ पाटील सर, आठवते आपल्या स्पर्धेमध्ये स्पेशल तुम्ही आमंत्रित केलं होतं आणि या ठिकाणी पाहू शकाल मित्र प्रेम। तर या दरम्यान मी विलासदादांना विनंती करेन, आज वेळात वेळ काढून आलेली ही सर्व पाहुणे मंडळी, सन्माननीय बबन शेठ पाटील माजी सभापती वाजे यांचा आपण आदर तिथे सन्मान करतो। दादांना विनंती करेन, मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आहे आणि या स्पर्धेला 5,000चा आर्थिक सहाय्य साई स्टार कडून त्यांचा मनापासून आम्ही धन्यवाद देतो। बबन शेठ पाटील माजी सभापती वाजे आणि यांचा आदरातिथ्य सन्मान आम्ही इथे करतो। मनोज मस्कर उद्योजक कोपरोली यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। शिवकृपा एंटरप्राइजेस नेरे टी शर्टचे स्पॉन्सर आम्ही पाहतोय धनु चोरगे, धनंजय चोरगे आणि ओमकार बैकर, हे सुद्धा केरळवरून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं हार्दिक स्वागत। पुढचा सन्मान मी करेन, मी दादांना विनंती करेन, अर्थातच कृष्णकांत नमो पाटील अर्थातच केन शेठ यांचा आपण सन्मान करावा। केन शेठना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। विलासदादांना विनंती करेन आदरणीय बीके पाटील साहेब चिपळे यांचा सुद्धा आपण सन्मान करावा।
तर भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आहेत. ओम साई समाजसेवक आणि साई स्टारचे आधारस्तंभ बळीराम बाळेकर साहेब यांच्या वतीनं 2500 आर्थिक सहाय्य मिळालेत. आणि सुधीर पाटील आणि त्यांचे आम्ही पाहतो चिरंजीव हर्ष सुधीर पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला 2000 आर्थिक सहाय्य आम्हाला मिळाले. त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. बबनजी कदम साहेब माजी सरपंच नेरे यांच्या वतीने 1000. शंकरजी ठाकूर माजी उपसरपंच नेरे यांच्या वतीनं 1100 रुपये. धन्यवाद. तर सागर बघा या ठिकाणी सुवर्ण संधी पाहायला मिळेल. जर नेरे संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला तर स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक जी स्पर्धा होईल त्या स्पर्धेमध्ये त्यांना फ्री एंट्री विजय शेठ ठाकूर यांच्या वतीने दिली जाईल. क्या बात है. तर बॉलर तैयार, 12 में चाहिए 18 की जरूरत. और पहली गेंद यहां पर छोड़ दिया है. तर व्हाईट बॉल का इशारा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल केन शेठ यांच्या वतीनं समालोचन डिपार्टमेंटसाठी एकूण 1500 रुपयाचं पारितोषिक आलं आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी पहली गेंद यहां पर वाइड आती हुई और रिवर्स शॉट खेलने का प्रयास अपील की गई थी लेकिन वाइड बॉल है, यानी कि वाइड के साथ एक्स्ट्रास में बिल्कुल बढ़ोतरी नजर आती हुई. विजय शेठ ठाकुर विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक के दमदार आयोजक है और उन्होंने ऐलान कर दिया है और उन्हीं की टूर्नामेंट में ये टीम चैंपियन बनी थी. बामन डोंगरी टीम को परास्त करते हुए और बाइकरमैन प्रवीण चोरगे बने थे. और इस टूर्नामेंट में अगर चैंपियन बने तो स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक में इन्हें फ्री एंट्री दी जाएगी, जहां पर 3 बाइक हमें देखने को मिलती है. चलिए एक 4 व्हीलर की भी टूर्नामेंट हमने देखी जहां पर रमेश पवार वाकड़ी के वो बने 4 व्हीलर के मानकरी. लेकिन इस समय बात करेंगे रन संख्या थोड़ी सी रुकती हुई. वाइड आए जरूर 2 गेंदें लेकिन 11 में चाहिए 16 रनों की आवश्यकता. आणि काही सन्मान सुद्धा बाकी आहेत, आपण जरूर वळणार आहोत. धन्यवाद. तो चलिए बिल्कुल यहां पर रन और गेंदों के बीच में फासला 9 गेंदें और 9 रनों की आवश्यकता. क्या जबरदस्त बल्लेबाज यहां पर 2 जीवनदान मिले अब तक प्रतिमेश फड़के को और इस साल तुले बनने वाले हैं. और क्या बढ़िया बल्लेबाजी निखरती हुई नजर आती हुई उनकी. हाफ आर्म चेक ऑन साइड में खेला जरूर है और जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से. दैट्स अ कड़क 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 हिट. कोच समीर शेठ खुश है, शैलेश शेठ भी खुश है और खास करके जोशी साहब तो रात्रि के यात्री वो तो बहुत खुश है. तो चले इस बार स्लॉक स्वीप करने का प्रयास. डॉट बॉल की समाप्ति यानी कि रन और गेंदों के बीच में फासला. आखिरी 7 गेंदें और चाहिए 3 रन. 7 गेंदें और 3 रनों की जरूरत. सा लग रहा था कि मैच काफी टक्कर का होगा लेकिन हमारे 12वें खिलाड़ी कामोटे के संजय भाई गोबारी, आइए स्वागत है परमानेंट हमारे और नो टेंशन शांत संयमी व्यक्तिमत्व हमारे संजय भाई जाने जाते स्वागत है. इनसाइड आउट खेलने का प्रयास हवा में गेंद जरूर है कि आखिरी ओवर तक लेना चाहेंगे और ये कैच इस बार नहीं बख्शेंगे. इसी के साथ बल्लेबाज आउट. आप चाहिए 6 गेंदें और 3 रनों की जरूरत. त्यांच्या शुभ हस्ते आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय शैलेशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचा आपण सन्मान घेतो. तर शैलेशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आज स्पर्धेला 2000 आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा आम्ही सन्मान घेतो. यानंतर ओम साई समाजसेवक साई स्टारचे आधारस्तंभ आमचे सन्माननीय बळीराम बालेकर साहेब यांचा आम्ही सन्मान करतो. उपस्थित भरपूर मोठ्या संख्येनं आज पाहुणे वर्ग आहेत. सन्माननीय मेघनाथदादा पाटील असतील, वेळात वेळ काढून आलेली सर्व मंडळी, अरुणजी फडके असतील, बाळराम फडके साहेब असतील, त्यानंतर जोमाशेठ फडके, सुनीलजी फडके आणि चिपळे गावातील मान्यवर मंडळी. या ओव्हरनंतर आपण सन्मानाकडे नक्कीच वळणार आहोत. मी विलासदादांना विनंती करेन, अरुणजी पवार माजी ग्रामपंचायत सदस्य बेलवली हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. यस, मॅचकडे वळतो. चला मॅच स्पीडअप करा आणि नेक्स्ट मॅच फील्डिंग टीम आपण स्टेज समोर यायचे. धन्यवाद. तो चलिए 6 गेंदें और 3 की आवश्यकता है.
क्या यहां पर खेल में कुछ बदलाव देखने को मिलेगा? बल्लेबाज प्रथमेश आउट होने के बाद उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज सचिन मोरे, जिस सचिन मोरे के ऊपर 3 लगातार छक्के धागे थे, और गेंदबाजी के मार्ग पर प्रणीत गायकर बॉलिंग मार्ग पर आते हुए 6 में चाहिए 3, कंपलसरी चेसिंग के टूर्नामेंट का नियम है। सोचो वो 2 कैचेस नहीं छोड़ते तो 6 रन वहां से बच सकते थे और आखिरी ओवर में 9 रन रह सकते थे, लेकिन क्रिकेट में अगर मगर को स्थान नहीं दिया जाता, जो अच्छा खेलेगा वो निश्चित तौर पर छा जाएगा। ऑफ स्टंप से बाहर, व्हाइट बॉल का इशारा, और शायद हमारे साथी स्कोरर पप्पू जानकारी दे रहे कि वो छक्का भी बच सकता था, वो छक्का भी बच सकता था, इतने बहुत सारे रन ये बच सकते थे 2 कैचेस छूटने के बाद। क्या बढ़िया बल्लेबाजी की वहां पर प्रथमेश फड़के ने, और 8 गेंदों में 16 का शानदार योगदान दिया उन्होंने 200 के स्ट्राइक रेट से। व्हाइट बॉल आई, 6 में चाहिए 2 रनों की जरूरत। डॉट बॉल, एक डॉट बॉल, ये मैच में कमबैक करवा सकता है अनवी एंड जीतू 11 जहानुमान नेरे। इस टीम के पुरस्कृत आप देख सकते हैं संदेश भाई शेल के, एकवीरा विजय मात्रे साहब, नवी मुंबई, अनविक 11, यानी कि संदेश भाई ने टी शर्ट दिए, और रनआउट का चांस बन सकता था। बाल बचे वहां पर सचिन, वैसे फ्रेश बल्लेबाज है, प्रेशर था उनके ऊपर, 4 में 2 रह सकते थे, लेकिन किस्मत ने सहारा, भाग्य ने साथ दिया, और वहां पर चलिए रन पूरी होती हुई अब चाहिए 4 गेंदें, और 4 गेंदों में 1 रनों की आवश्यकता। नेक्स्ट मैच सानवी 11 गावदेवी केवनी दीवा, जहां पर टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया, और करण पाटिल की आज वापसी नजर आएंगी, क्या शायद दूसरे मैच पे वो नहीं थे कल। और एक तरफ वोडूनगर के खिलाफ क्या मैच देखने को मिला, गेंदबाजी खास करके टोटल 2 ओवर मेडन हमें देखने को मिले, और आज जहानुमान यानी कि प्रीति 11 जहानुमान कामोटे के खिलाफ उनका काटे की टक्कर होगी। एक तरफ बारक्या कामले सिक्सर किंग, तो एक तरफ आप देख सकते हैं वहां पर करण, दोनों दिग्गज बल्लेबाज, दोनों के बीच में काफी काटे की टक्कर, दोनों के समर्थक काफी तादाद में नजर आते हुए, लेकिन इस समय देखेंगे 4 में चाहिए 1 रन। आगे अगर खेलने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति, वो सिंगल रोकते या रनआउट का मौका मिलता तो शायद नतीजा कुछ और देखने को मिल सकता था। 3 गेंदें 1 की जरूरत, यहां से अगर मेरी टीम मैच हारती है ना तो किसको कोसेगी, सिंगल चाहिए, और उसके लिए इतना संघर्ष यहां पर करना पड़ रहा है। अम्ब्रेला फील्डिंग, 38 सर्कल के भीतर पूरी तरीके से वर्तुलाकार फील्डिंग की व्यूह रचना यहां पर करते हुए नक्श 11 गावदी बल टीम के कप्तान, टैप किया है जरूर, और इसी के साथ मैच फिनिश, और ये मैच जीता अनविक एंड जीतू 11 जहानुमान नेरे। टीम पहुंची है सुपर 12 में, हार्दिक हार्दिक अभिनंदन। फिल्डिंग की टीम सूचना आहे, फिल्डिंग टीम तर झील केबल अँड नेट सर्व्हिस आपण पाहतोय उद्योजक सखाराम गायकर